दिवसांपूर्वी आमच्या चॅनलवर आम्ही एक रील केली होती जिथं केरळचं नाव केरळम होणार आहे असा निर्णय झाल्याचं आम्ही सांगितलं होतं. मात्र आता याच केरळ राज्यावर सत्ता मिळवण्यासाठी सध्या भारतीय जनता पक्ष जोरदार तयारी लागल्याचं चित्र दिसतंय. याचं कारण म्हणजे केरळमधील हो घातलेल्या 140 जागांसाठीच्या विधानसभा निवडणुका. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनुभवी नेत्यांवर पक्षानं मोठी जबाबदारी सोपवली. महाराष्ट्रात संघटनात्मक काम आणि निवडणूक व्यवस्थापनात चांगली कामगिरी केल्यामुळे विनोद तावडे यांची केरळ निवडणुकीसाठी महत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनाही केरळ विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. एकूणच केरळमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील रणनीतिकार मैदानात उतरवण्याची ही मोठी चाल मांडली जाते. आता नेमकं कोणकोणत्या महाराष्ट्रातील नेत्यांवर केरळची धुरा सोपवली आहे आणि या नियुक्त्यांचा काय परिणाम होणार आहे, सचिन कल्याण शेट्टी यांची एवढी चर्चा का होतीये, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकोटमध्ये आपलं स्वागत. केरळ विधानसभेची निवडणूक 6 एप्रिल 2021 ला शेवटची झाली होती. राज्यातील सर्व 140 मतदारसंघासाठी तेव्हा मतदान घेण्यात आलं होतं. या निवडणुकीत मुख्य लढत 3 आघाड्यांमध्ये होती. सत्ताधारी एलडीएफ, यूडीएफ आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए. एलडीएफ मध्ये मुख्य पक्ष होता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अर्थात मार्क्सवादी. त्यांच्यासोबत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि इतर मित्र पक्ष होते. यूडीएफची धुरा इंडियन नॅशनल काँग्रेसकडे होती, तर इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा त्यांना मोठा पाठिंबा होता. तिसरीकडे एनडीएचं नेतृत्व भारतीय जनता पक्ष करत होती आणि त्यांनी भारत धर्म जनसेना सोबत युती केली होती. आणि 2021चा जेव्हा निकाल हाती आला तेव्हा एलडीएफने 140 पैकी तब्बल 99 जागा जिंकून दमदार विजय मिळवला. यूडीएफला 41 जागांवर समाधान मानावं लागलं. एनडीएनं जोरदार लढत दिली खरी, पण त्यांना एकही जागा मिळाली नाही, म्हणजे शून्यावरच समाधान मानावं लागलं बीजेपीला. आता या निकालानंतर पिनराई विजयन हे मुख्यमंत्री झाले. आता याच विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो मे 2026 मध्ये संपणार आहे आणि म्हणून आता तिथं पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलात. थोड्याच दिवसात या निवडणुका होणार आहेत. खरं तर केरळ हे देशातील एकमेव राज्य आहे जिथं अजूनही डावे सत्तेत आहेत. भाजपनं केरळमध्ये अद्याप एकही विधानसभा जागा जिंकलेली नाहीये. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत झालेल्या महापौर निवडणुकीत केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला होता. त्यामुळे केरळच्या सत्तेची दारं खुली होतील अशी आशा आता भाजपला आहे. या कारणामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली. खरं तर इथं पाहिलं तर 2016च्या विधानसभा निवडणुकीत 14% मतं मिळाली होती. यामध्ये 2021च्या निवडणुकीत फक्त 2% मतं मिळाली होती. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा 20% पोहोचला होता. त्यामुळे केरळमध्ये लोकसभेत 1 जागा जिंकण्यात भाजप यशस्वी झाला होता. भाजपचा विचार करता दक्षिणेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं नेटवर्क असूनही दक्षिणेतील बहुतांश राज्यात भाजपला पाय रोवता आले नाहीत. पण गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने दक्षिणेकडील राज्यांकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आणि आता आजवर सत्ता न आलेल्या केरळमध्ये कमळ फुलवण्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवण्यात आली. आता हे पाय रोवत ही घट्ट करण्याची जबाबदारी तावडे यांना देण्यात आली. खरं तर केरळमध्ये अजूनही संघटनात्मक पातळीवर भाजप कमकुवत आहे. त्याचप्रमाणे राज्यात भाजपसाठी सर्वसमावेशक असा नेता नाहीये. त्याचाही फटका भाजपला बसत आलाय. विनोद तावडे यांच्यासमोर हेच प्रमुख आव्हान असणार आहे आणि म्हणूनच आता केरळच्या या पहिल्या टप्प्यात विनोद तावडे यांच्यासोबत महाराष्ट्रातील काही नेत्यांना मोहिमेसाठी पाठवण्यात आले. भाजपचे महत्वाचे असणारे विनोद तावडे यांच्यासोबत महाराष्ट्रातून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, मनोज कोटक, प्रवीण तटके, रणजित पाटील, प्रताप सरनाईक यांच्यासह इतर काही नेते केरळ दौऱ्यावर गेलेत. या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष चर्चा होतीये ती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावाची. सोलापूरमध्ये त्यांनी निभावलेली महत्वाची भूमिका आणि त्यानंतर त्यांची केरळ मोहिमेसाठी निवड यामुळे सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू टीम मधील प्रमुख नेते म्हणून पुढे येत असल्याची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सदर नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या प्रमाणात निवडून आले असल्याचं चित्र दिसतंय. भाजपलाही चांगलं यश मिळाले. त्यामुळे अक्कलकोटमध्ये सबकुच कल्याण शेट्टी असं समीकरण तयार झाल्याचं बोललं जाते. आता यामागचं अजून एक कारण म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेत. जिल्ह्यात भाजपचे 3 नगराध्यक्ष निवडून आले आणि या 3 पैकी 2 नगराध्यक्ष हे अक्कलकोट तालुक्यातील असल्यानं सचिन कल्याण शेट्टी यांची ताकद स्पष्ट दिसून आले. त्यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी हे देखील नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आलेत.
सोलापूर महापालिका निवडणुकीत ही भाजपनं चांगली कामगिरी केली। या विजयात सचिन कल्याण शेट्टी यांना प्रमुख जबाबदारी देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती अधिकृतरित्या नाकारली असली तरी पडद्यामागे त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यांनी ती महत्त्वपणे बजावली देखील। जिल्हा परिषद निवडणुकीत जयकुमार गोरे यांनाही त्यांनी भक्कम साथ दिली आणि भाजपने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केलं। याशिवाय सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांचा विजय झाला, तर पंचायत समितीत पुतणे सागर कल्याण शेट्टी हेही निवडून आले। खरं तर शांभवी कल्याण शेट्टी यांचं नाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं, मात्र त्यांनी स्वतःहून नकार दिला। या सगळ्या घडामोडींमुळे अक्कलकोटमध्ये सध्या सचिन कल्याण शेट्टी यांचे नातेवाईक, नेते आणि समर्थक वेगवेगळ्या पदांवर दिसतात। कदाचित याच कामगिरीचा परिणाम म्हणून केरळची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची चर्चा आहे। याआधी त्यांनी गोवा आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रभारी म्हणून काम केले, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू टीम मधील प्रमुख नेता म्हणून सचिन कल्याण शेट्टी यांची ओळख मजबूत झाली आहे। आता विनोद तावडे यांच्यासोबत सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर ही केरळची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं चित्र दिसतंय। आता ते ही जबाबदारी कशी हाताळणार यावर पुढील समीकरण अवलंबून असणार आहे।